नमस्कार, आपण पाहताय नमस्ते धाराशिव लाईव्ह. मी संदीप कुकाटे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आता सध्या आपण सोलापूर जिल्ह्यातील माडा या नगरीमध्ये आलेलो होतो आणि माडा नगरीचं जर विशेषतः आणि या विठ्ठल मंदिराचं जे काही कनेक्शन आहे किंवा जे काही संदर्भ आहेत ते जाणून घेण्यासाठी मी देखील आतुर आहे. आपल्यासोबत गणेशदादा आहेत आणि इथले अजून एक स्थानिक नागरिक आहेत जे आपल्याला या मंदिराच्या विषयी, विठ्ठल मंदिराच्या विषयी खास करून सगळी माहिती देणार आहेत. खरं पाहिलं तर या मंदिराची खूप मोठी आणि ऐतिहासिक ओळख आहे, मात्र ती नेमकं काय आहे हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. एकंदरीतच मला या मंदिराबद्दल जाणून घ्यायचं आहे की हे मंदिर किती वर्ष जुनं आहे, याचा संदर्भ काय इतिहासामध्ये आढळतात, ती आख्यायिका काय आहे आणि एकंदरीत मंदिराची आम्हाला माहिती द्या. भारताच्या इतिहासामध्ये जी भारतावरती जेवढी परक्यांची आक्रमणं झाली त्याच आक्रमणाच्या दृष्टीनं 1659 साली छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यावरती अफजलखानाची स्वारी महाराष्ट्रातील मंदिरं तोडत आला आणि जो नंगानाच त्यांनी महाराष्ट्रामध्ये चालू केला होता त्या नंगानाचातून आपल्या विठुरायाला वाचवण्यासाठी आपल्या माड्यातील रावरांबा निंबाळकर यांनी जी पंढरपूरची जी मूळ मूर्ती होती त्या मूर्तीचं संरक्षण व्हावं त्याच्यासाठी ही मूळ मूर्ती पंढरपुराहून माड्यास आणण्यात आली. आणि या माड्याच्या विठ्ठल मंदिराचं एक ऐतिहासिक असं महत्त्व सांगायचं म्हणजे माड्यामध्ये जेवढी मंदिर आहेत, जवळपास 4-5 मंदिर आहेत, त्या मंदिराला माडेश्वरी मंदिर सोडून बाकीच्या मंदिराला कुठेही कळच नाही. गणेशदादा, काय सांगाल या एकंदरीतच मंदिराविषयी, त्याच्या अतिरिक्त माहिती काय सांगा? याची अतिरिक्त माहिती अशी आहे की हे मंदिर 1659 साली बांधलेलं आहे असं इतिहासकारांचं म्हणणं आहे. या मंदिरावरती राची ढेरे इतिहासकार विठ्ठल एक महासा म्हणून बुक लिहिलेलं आहे त्यांनी. त्या पुस्तकामध्ये त्यांच्या ह्या मूर्तीवरती 40 पानाचं संशोधन आहे पूर्ण केलेलं. 40 पानाचं संशोधन आहे जे स्कंद पुराणामध्ये जे वर्णन केलेले आहे ती मूर्ती एकमेव मूर्ती तुम्हाला माड्यामध्ये बघायला मिळेल. आणि या मूर्तीवरती जो श्लोक आहे संस्कृतमध्ये लिहिलेला तो दुसऱ्या कुठेही पाहायला मिळत नाही. या मंदिराच्या आपल्या कार्तिक पायरीवरती हे मंदिर कुणी बांधलंय त्याचा उल्लेख आहे. रावरांबा निंबाळकर शरणागत पांडुरंग चरणी असं त्यावरती लिहिलेलं आहे. आणि ह्या मूर्तीला कुठलाही वज्रलेप केलेला नाही, काय नाही. पूर्वीपासून आहे अशीच मूर्ती आहे. आणि असंही म्हटलं जातं की जे पंढरपूरची जी मूर्ती आहे विठ्ठलाची किंवा ती रुक्मिणी देवीची, जी रुक्मिणी देवीची मूर्ती आहे आणि इथली विठ्ठलाची मूर्ती हे एकाच दगडाची आणि एकाच शाळीग्राम जाणवतं. मूर्ती बघितल्यानंतर तुम्हाला त्याच्या मूर्तीची जी रचना आहे ह्या मूर्तीची आणि पंढरपूरच्या मूर्तीची सेम आहे. आत्ता आपण जर पाहिलं तर या मंदिराला आत्ता कलशारोहण वगैरे, कळस वगैरे आत्ता बसवण्यात आला आहे, मात्र पूर्वी कळस वगैरे कुठलंही काही नव्हतं. आणि एकंदरीतच या माडा गावच्या या विठ्ठल मंदिराचा इतिहास जर पाहिला तर पूर्वीचा ऐतिहासिक याला संदर्भ जोडला जातो. निंबाळकर राजे होते, त्यांच्या काळात हे बांधकाम झालेलं आहे. आणि एकंदरीत आपण जर विठ्ठलांची मूर्ती पाहिली तर अगदी पंढरपूरची जी काही विठ्ठलाची मूर्ती आहे किंवा रुक्मिणी देवीची मूर्ती आहे त्या साधर्म अशी मूर्ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते.